आज आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट्स कसे घ्यायचे ते बघणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण घेणार आहोत पूर्ण उंची घेणार आहोत। तर ती पूर्ण उंची कशी पाहायची, शोल्डरच्या सेंटरमधून ते खाली ब्लाऊज 13 झाली उंची, पूर्ण उंची झाली 13 इंच। आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मागील गळा, कारण मागच ठेवलेला ना मागचा गळा पाहताना कधी पण असंच सरळ धरायचा टेप आणि त्याच्यानंतर हे असं पकडायचं। गळा आहे पाठीमागचा 10, मागचा गळा आहे 10। आता आपण हे पुढच्या साईडला घेऊ। आता आपण घेणार आहोत छाती घेताना हुक लावून घ्यायच्या आधी सगळे, आणि इथून एवढे इथपर्यंत एकदम व्यवस्थित सरळ ब्लाऊज धरायचा। इथून इथपर्यंत घ्यायचे 17 म्हणजे 34, नाही तर मग एक असं करायचं 8.5 इकडं, म्हणजे चौथा भाग, छातीचा चौथा भाग 8.5, हा 8.5 म्हणजे 17। छाती आली आपली, छातीचा चौथा भाग 34, चौथा भाग म्हणल्यानंतर 8.5। तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत गळा। पुढचा गळा पण सेम तसाच घ्यायचा 6.5। आता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत बाही। तर बाही ही अशी घ्यायची, बाही आहे 5.5 इंच, आणि दंडघेर हा आहे, दंडघेर आहे 5.5। आता आपण आर्म होल घ्यायचं आहे, आर्म होल इथून घ्यायचे असं राऊंड मारत, साधारण 7.5 येत, म्हणजे 15। आर्म होल हा 15 आहे। आता आपण कंबर घ्यायचे। आता कंबर कशी घ्यायची, ही जी हुकलूक पट्टी असते ना, ही वाढीव पट्टी असते, ही घ्यायचीच नाही, ही बिलकुल घ्यायची नाही। इथून सुरू करायचं कंबर मोजायसाठी, इथून असं टेप पूर्ण टच करून असं पकडत घ्यायचं। ही आपली 30 कंबर आली आहे, 30 आपली। आता राहिली आपली कटोरी, कारण आपण कटोरीचा ब्लाऊज आहे ना, तर कटोरी कितीची आहे, 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर कटोरी शक्यतो 5 किंवा 5.5 घ्यायची। आता याची किती आहे, हे 5.25 ते 5.5, 5.25 आहे। आता शोल्डर डीप नेक असल्यामुळे आपण शोल्डर याचा घ्यायचा नाही, शोल्डरसाठी वेगळा चार्ट असतो, आणि कटोरी सुद्धा त्यासाठी सुद्धा वेगळा चार्ट असतो। तर तो अशा प्रकारे आहे। ही छातीचे माप आहे 30, 32, 34, 36, 38, 40, 42 असे शोल्डर अशा प्रकारे घ्यायचे। मुंढा त्यांचा असा घ्यायचा, कटोरीची साईज एवढी येणार। आता आपलं 34 साईजचं ब्लाऊज आहे, 5.5 शोल्डर घ्यायचं, मुंडा 6 घ्यायचा, 5 किंवा 5.25 एवढं कटोरीची साईज घ्यायची। हा चार्ट तेवढ्यासाठी तयार केलेला आहे। आता बघा, पुन्हा एकदा सांगते मी, पूर्ण उंची 13 आहे, छाती 34 आहे, 34चा चौथा भाग म्हणजे 8.5ची घडी येणार आपली। कंबर आहे 30, बाही आहे 5.5, दंडघेर 5.5, आर्म होल आहे, आर्म होल म्हणजे हा आहे 7.5 म्हणजे 15, पूर्ण आर्म होल हा 15 येतो। पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 10 आहे, कटोरी आहे 5.25ची। गळ्यामध्ये काय करायचं, पुढचा गळा 6.5 असला तर 7 घ्यायचा कटिंग करताना, आणि मागचा गळा 10 असेल तर 10.5 घ्यायचा, तेव्हा 10 येतो। 7 घेतला तर 6.5 येतो।
कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं. अशा प्रकारे आपण मापे घ्यायची.